वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती. मानवाची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी वेद गीतेकडे परतण्याची गरज. राज्यपाल समरसता, बंधुभाव, एकता राखणे ही वेदांची शिकवण असून संघटन ही एक ताकद असल्याचा वेदांचा उपदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलंय. मानवाची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी आपल्याला वेद, गीता, उपनिषदांकडे पुन्हा जावे लागेल, असंही ते यावेळी म्हणाले. वेदश्री तपोवन मोशी येथे वेदश्री तपोवन कार्य समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, संत ज्ञानेश्वर गुरुकुल, गीता परिवार, श्रीकृष्ण सेवा निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गीता जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शांती ब्रह्म हबप मारुती महाराज कुरेकर यांना संत ज्ञानेश्वर पुरस्कार, श्री चिलकूर बालाजी व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हैदराबादचे अर्चक व विश्वस्त CS रंगनाथन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार तसेच संत साहित्य अभ्यासक डॉक्टर मुकुंद दातार यांना समाजसेवा क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम केल्याबद्दल मानचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अयोध्या येथील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र प्रतिष्ठान, अयोध्येचे कोषाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी मथुराचे उपाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, गीता जयंती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अभय सुरेश कुमार भुतडा, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी आदी उपस्थित होते. स्वामी गोविंद गिरी यांनी वेदांपासून उपनिषदांपर्यंत भारतीय ऋषी मुनींचे ज्ञान येणाऱ्या पिढ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेसाठी प्रसारित करण्याची चालवलेली मोहीम महत्त्वपूर्ण असल्याचं सांगून राज्यपाल देवव्रत म्हणाले, गीता परिवार, तपोवन, वेदश्री तसेच देशभरात सुमारे 50 वेद विद्यालयाच्या कुलगुरूंच्या माध्यमातून गुरुकुलांच्या माध्यमातून गोविंदगिरी महाराज करत असलेले वेद गीता शिक्षणाचं काम अत्यंत अभिमानाचं आहे. गोविंदगिरी यांनी वेदांची महती पुनरुज्जीवित करण्याचं काम केलंय. वेद केवळ भारत आणि भारतीयांचंच नव्हे तर विश्वाचा महान वारसा आहे. वेदांचा सार उपनिषदे असून उपनिषदांचा सार गीता आहे, असंही ते म्हणाले. आचार्य देवव्रत यांनी पुढे नमूद केलं की 5000 वर्षांपासून गीतेचं ज्ञान मानवतेचे अध्यात्म, कर्म, योग, भक्ती आदी क्षेत्रात मार्गदर्शन करत असून मानवाच्या जीवनातील कोणताही अडथळा, दुःखाचं निवारण नाही ज्यावर गीतेमध्ये उपाय नाही. एका काळी जगातील सर्व देशातील विद्यार्थी भारतातील गुरुकुलांतील आचार्यांकडून शिक्षण घेत होते. येथे जगात मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याने देश समृद्ध होता. आज आपल्या भाषा संस्कृतीवर अभिमान करत नसताना, आपली वेशभूषा आणि खानपान गुलामीच्या काळाप्रमाणे प्रभावित झालेली असताना आज पुन्हा गोविंदगिरी हबप कुरेकर, श्री रंगराजन यांसारख्या व्यक्ती भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गोविंदगिरी म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी गीतेला प्राकृत भाषेत भाषांतरित करून सामान्यांपर्यंत गीतेचं ज्ञान पोहोचवण्याचं काम केलं. त्यांनी आळंदीतून हे काम केल्यामुळे गीता जयंती महोत्सवाला आणि गीतेचा मराठी भाषेत अभ्यास खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणे योग्य आहे. देशातील सर्व घटकांना गीतेने मार्गदर्शन केले आहे. क्रांतिकारकांनीही गीतेचा प्रसार आणि अभ्यास केलाय, असंही ते म्हणाले. तत्पूर्वी राज्यपालांनी वेदश्री तपोवन येथील वेद विद्यालयाला भेट दिली. या ठिकाणी वेदाचं अध्यापन करण्यात येते. येथे वेद, उपनिषदे आदींच्या अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय असून ई-लायब्ररी देखील आहे. प्राचीन ग्रंथ स्कॅन करून ठेवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.